नमस्कार, माझे नाव साक्षी मच्छिंद्र चळके. मी आता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव प्रवर माध्यमिक विद्यालय चळकेवाडी आहे. मान्यवर व्यासपीठ शोधून आणि विद्यार्थी मित्रांनो, मी अनेक प्रश्न केली ऐकली. तुम्ही ऐकला असा भाषणाचा विषय कसा प्रवृत्तीची स्केल म्हणजे फिजिक्स आहे. माझा आजचा विषय आहे मी सावित्रीबाई फुले बोलते. ओळखलंच कला? होय, मी तीच सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांची बायको होय आणि खंडोजी नेवसे यांची लेक होय. ओळखलं का? माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. माझे वडील खंडोजी नेवसे हे फुलांचे व्यापारी होते. त्यांना फुलांचे व्यापारी खूप चांगले होते. त्यांना खूप नफा भेटत होता. त्यांना आडनावाने फुले असे म्हणून बोलू लागले. माझी आई लक्ष्मीबाई नेवसे ही खूप भोळी व साधी माझी आई. माझा अवघ्या 9 वर्षात माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. माझा विवाह झाल्यावर माझ्या शिक्षणाचा गणेश झाला. माझ्या शिक्षणाला प्रारंभ झाला. ज्योतिबा फुले यांना मी सेठजी असे म्हणत असत. सेठजींनी मला लिहायला वाचायला शिकवले. त्यांनी मला माझ्या थरथरणाऱ्या हाताला सेठजीने आधार दिला. त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले. त्यांनी व मी माझे उभे आयुष्य खर्च केले त्या मुलीच्या शिक्षणाला. का नको मुलगी का नको? तुम्ही एक मुलगी आहे, मी एक मुलगीच आहे. मुलगी काय मुलगी तुमची बहीण, बायको, आई, बहीण, आत्या, मावशी कोणी पण आईच राहते ना, एकच मुलगी राहते. पण मुलीला का नको? मुलगी शिकायला लागलेले लगेच लोकांच्या कपाळ आड्या पडू लागतात. का नको मुलगी? मी एक मुलगी आहे, तुम्ही एक मुलगी आहे. एका दिवशी प्रत्येक दिवशी आपण एक कोणाची तरी बायको बनतो, कोणाची तरी आई बनतो. का नको मुलगी? माझ्या थरथरणाऱ्या हाताला सेठजीने आधार दिला. सेठजींनी मला माझा हात पकडला आणि सेठजी मला लिहायला वाचायला शिकवले. मी माझ्या थरथरणाऱ्या हाताने पकडला आणि पाटीवर पहिला शब्द लिहिला म्हणजे सेठजी. सेठजींनी मला लिहायला वाचायला शिकवले. सेठजींनी व मी आमच्या घरापुढे पाण्याचा हौद खुला केला. दीनदुबळ्यांना पाणी मिळतो ते पाणी दिले. मी एकदा रस्त्यावरून चालत असताना लोक मला काय बाय म्हणायचे. माझ्यावर शेण फेकू लागले, दगड फेकू लागले. मी ते अत्याचार खूप सहन केले. पण मुलींच्या बाबतीत मी काही पण सहन करून घेणार नाही. मी एक मुलगी आहे, तुम्ही एक मुलगी आहेच. मी रस्त्यावरून चालत असता मला एक माणूस माझ्यासमोर आला आणि मला म्हणतो, ओय माग असं मला म्हणू लागला. आणि मी तो मला म्हणाला, तू मागं झालीस नाही तर मी तुझ्या आबरू शासून घेणार आहे. मी माझ्या मनालाच म्हणलं, प्रत्येक बाईच्या जातीला बाईने काही नाही केलं तर आबरू शसूंगी हेच बोलणं चालू आहे. मी माझ्या मनात काही विचार न करता माझा हात घेतला आणि ताडका मुस्कडीत दिली. सेठजींनी मला खूप काय सांगितले. सेठजींना असं वाटत असं मी खूप मोठं होईन, खूप वाचन, खूप शिकन. सेठजींनी मला लिहायला वाचायला जणू जे वाचायला लिहायला शिकले. मी मोठे पुस्तक वाचले. शाळा तपासणीसाठी अधिकारी येणार होते. त्यांनी मला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार दिला. आदर्श शिक्षिका देशातून मी पहिली शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले ही होय. मला लोकांना मूळबा नाव
लोकांना मूलबाळ नव्हतं नाही जो सेठजींनी स्त्री भ्रूण हत्या ही मोहीम राबवली होती. म्हणून स्त्री भ्रूण हत्यामध्ये मुलींचा भेदभाव न करता त्यांना जन्म द्यावे त्यांनी आपले उभे आयुष्य मुलींसाठी खर्च होत आहे. जाता जाता मी एवढेच म्हणते की धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले, धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले. धन्यवाद.